पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मीरा भाईंदरमध्ये आता दर महिन्याला प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार भरणार। मित्रपक्ष असला तरी अन्यायाविरोधात लढणार। नरेंद्र मेहता मित्र असले तरी लोकांसाठी मी कोणाचीही गय करणार नाही, सरनाईक यांची भूमिका। ते बघा कसं आहे, मित्रपक्षाचे आमदार आहेत ही कल्पना मला आहे, अडचणी आहे हे तेही मी मान्य करतो, परंतु शेवटी मी जो काही निर्णय घेईल तो निर्णय हा सर्वसामान्य जनतेसाठी असेल। आणि प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय अन्यायकारक। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्याच्या निर्णयावर गणेश नाईक यांचा टोला। रिक्षा चालकांना भाषा शिकण्यासाठी 1 महिना दिला पाहिजे, गणेश नाईक यांचं वक्तव्य। महाराष्ट्र में रहना है, व्यवसाय करना है, नौकरी करें तो मराठी आनी चाहिए, उसमें कोई शक नहीं है। लेकिन वन फाइन वार्निंग, कल से तुम मराठी बोलना शुरू करो, तो मराठी उसको नहीं आती होगी तो सीखने के लिए उसको एक कालखंड देना चाहिए। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। 23 एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार। 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 12 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान। प्रज्ञा सातव पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार। सूत्रांची माहिती, भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूक सुद्धा 12 मे रोजी पार पडणार। काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर सातव यांनी केला होता भाजपमध्ये पक्षप्रवेश। बारामतीत रोहित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवार यांचा प्रचार। रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवार विजयी होणार असल्याचा रोहित पवार यांना विश्वास। सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्टाईलप्रमाणे काम करतील असंही केलं वक्तव्य। तर 2,70,000च्या पुढं लीडली आपल्या काकी तिथं निवडून येऊ शकतात। आणि हे रेकॉर्ड एक तर देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड लीडचं असणारच आहे, पण याच्या पुढं सुद्धा हे लीडचं रेकॉर्ड कधीही कुणी तोडू शकत नाही, अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना करून आणायची आहे। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडून तर येणारच आहेत, पण त्या 2 लाखांच्या पेक्षा जास्त लीडनं निवडून येणार आहेत, योगेंद्र पवार यांना विश्वास। राजकारण हे आपण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे आणि सुनेत्रा वहिनींना आपण मोठ्या मताधिक्याने तिथं निवडून दिलं पाहिजे। वहिनी तिथं निवडून येणारच आहेत। एमआयएम पक्षाच्या नगरसेविका कैसा हराया फेम एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सेहर शेखच्या अडचणीत वाढ। सेहर शेख सह तिचे वडील युनिस शेख सुद्धा नॉट रिचेबल। वारकरी संप्रदायातील काही लोक हिंसेला प्राधान्य देतात। वारकरी संप्रदायात घुसखोरी, 20 लोकांची नावं जाहीर करत विकास लवांडे यांचा मोठा आरोप। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक चकमक। माझी 30% जमीन असते तर सरनाईक माझे ड्रायव्हर असते। मेहतांच्या वक्तव्याचा पूर्वेश सरनाईक यांच्याकडून निषेध। संयम ही आमची कमजोरी नसून स्वाभिमान असल्याचा पत्रातून इशारा, तर ड्रायव्हर असण्याचा सरनाईकांनी व्यक्त केला सार्थ अभिमान।